नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाची एक सिरीज चालू आहे. परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधली ही 12वी व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपोलोनियसचे प्रमेय आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात यावर आपण चर्चा करूयात. जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, अपोलोनियसचं प्रमेय एक लक्षात घ्या, ज्या वेळेस मध्यगा येईल, मध्यगा एखादा त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणामध्ये मध्यगा दिले असेल, मध्यगा आली रे आली समजायचं अपोलोनियसचं प्रमेय आलं. तर बघा इथं लक्षात घ्या, त्रिकोण एबीसीचा जर तुम्ही विचार केला, त्रिकोण एबीसी मध्ये आता इथं सूत्र कसं तयार करायचं ते आपण समजून घेऊयात, कारण आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. त्रिकोण एबीसी मध्ये लिहायचं, एम ही मध्यगा आहे, एम ही मध्यगा आहे, ही मध्यगा आहे, मध्यगा आहे. मग जर का एम मध्यगा असेल तर इथं कुठलं प्रमेय होतं? अपोलोनियसचं प्रमेय. म्हणून म्हणायचं अपोलोनियसच्या म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार म्हणा किंवा सूत्रानुसार. आता अपोलोनियसच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार करायचं सांगतो बघा. या ठिकाणी मध्यगा कोण आहे? एम. इथं डोक्यावरती जो ए आहे त्या ए पासून मला सूत्र लिहायला सुरुवात करायची. तर काय करायचं माहितीये का, या डोक्यावरून जर बघितलं, ए पासून डाव्या बाजूला एक बाजू आहे, उजव्या दिशेला एक बाजू आहे, दोन आहेत ना. इकडे जर बघितलं तर ए बी आहे आणि इथं ए सी आहे, बरोबर. या त्रिकोण एबीसीच्या ए पासून जर तुम्ही बघितलं तर दोन बाजू निघतात, एक ए बी आणि एसी. तर दोघांच्या वर्गांची बेरीज करायची, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग. समजलं काय केलं? जास्त मोठं काम नाही, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग. ओके. आता दुसऱ्या टायमाला मला 2 लिहायचे, 2 लिहून गाडी पुढे न्यायचे, 2 लिहायचं आणि 2 लिहून मग लिहायचं, परत ए पासून सुरुवात करायची. बरं का, ए पासून सुरुवात करायची, ए एम चा वर्ग, 2 ए एम चा वर्ग म्हणजे मध्यगेचा वर्ग, 2 ए एम चा वर्ग अधिक परत 2 लिहायचं आणि एम पासून पुढे एमसी किंवा एमबी लिहायचं. एमसी लिहू, एमबी लिहिलं तरी चालेल, 2 एमसी चा वर्ग. तर अशा पद्धतीनं हे सूत्र तयार करता आलं पाहिजे मित्रांनो. आपल्याला या आकृतीवरून हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. आकृतीवरून हे सूत्र तयार करता आलं की तुमचं काम झालं. पण सूत्र नाही तयार करता आलं तर गडबड होईल. कसं केलं सूत्र तयार? ए बी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर, दुसऱ्या टायमाला 2 लिहिलं, 2 गुणिले एम वर्ग अधिक 2 गुणिले एमसी वर्ग. तर अशा पद्धतीने हे सूत्र तयार होतंय. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. आता आपण या सूत्रावर किंवा या गुणधर्मावर आधारित नेमका प्रश्न कशा प्रकारचा विचारला जातो तर ते प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, चला पटकन आता आपण जाऊयात पुढचा प्रश्न बघूयात या संकल्पनेवर आधारित. ओके, यस. बघा, आता इथे बघा, इथे मला काय दिलंय या प्रश्नामध्ये, फक्त एक छोटासा बदल करा. काय दिलंय? ए बी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 260. एम मध्यगा आहे, तर इथं आपल्याला एम काढायचं. इथं काय काढायचं? मला एम काढायचं. इथं एपी च्या जागेवर आपल्याला एम आपण या ठिकाणी करू, छोटासा बदल करू, एपी च्या जागेवर एम. एक मिनिट, एक आयडिया करू. इथं आपल्याला काय करायचं? एम करायचं. एपी च्या जागेवर आपण एम करू. तर या गणितामध्ये आपल्याला काय करायचं? अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं, अपोलोनियसचं सूत्र. तर अपोलोनियसचं सूत्र, कारण या आकृतीमध्ये तुम्हाला मध्यगा दिलेली आहे, जिथं जिथं मध्यगा येते तिथं तिथं अपोलोनियसचं सूत्र येतं, एम काढायचं. आता बघा, या आकृतीमध्ये जर बघितलं, मला मध्यगा बीसी बरोबर 18 दिले. सूत्रामध्ये बीसी नसते, सूत्रामध्ये एमसी असते, बरोबर. काय दिले? बीसी बरोबर आपल्याला दिले 18. मग बीसी 18 आहे तर आपण एमसी काढू. एमसी किती झाली बाबा? 1/2 गुणिले बीसी बरोबर, 1/2 गुणिले बीसी किती? 18 आहे. बीसी आपल्याकडे दिले 18. आता बेक के बे बेन 9 18 म्हणजे एमसी बरोबर किती? 9 आलं. एमसी बरोबर 9, त्याचबरोबर एमबी बरोबर सुद्धा तुमच्याकडे 9 आलं. आता मला एम काढायचे, मध्यगा काढायचे. जुलै 2019 ला आला होता प्रश्न. मग इथं सगळ्यात पहिली गोष्ट आपला गुणधर्म लिहायचा की बाबा त्रिकोण एबीसी मध्ये, इथं लिहूयात, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण मध्यगा आहे बाबा? एम मध्यगा आहे. एम ही मध्यगा आहे, मध्यगा आहे. मग मध्यगा असेल तर कुठलं सूत्र वापरतो आपण? अपोलोनियसचं प्रमेय. म्हणून अपोलोनियसच्या म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, ओके, प्रमेयानुसार. मग आता अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल? मगाशी बघितलं, ए बी वर्ग अधिक एसी वर्ग. काय केलं बाबा? ए बी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 लिहायचं,
आणि 2 लिहून परत ए पासून सुरुवात करायची. AM वर्ग अधिक 2MC वर्ग, 2AM चा वर्ग अधिक 2MC चा वर्ग किंवा CM चा वर्ग लिहा. AB वर्ग अधिक AC वर्गाची किंमत 260 दिले, लिहून टाका 260 बरोबर 2 गुणिले AM चा वर्ग, तसाच्या तसा लिहू कारण मला AM ची किंमतच काढायची आहे. त्याच्यानंतर 2 गुणिले MC चा वर्ग. आता MC किती आहे मला, MC दिले बाबा 9 काढले आपण MC, 2 गुणिले 9 चा वर्ग झालं. आता 260 आपल्या जाग्यावर बरोबर 2 AM चा वर्ग आपल्या जाग्यावर, 2 गुणिले 9 चा वर्ग झाला 81 झालं. आता आपण इथे कॅल्क्युलेशन करत पुढे जाऊयात. पुढे फक्त कॅल्क्युलेशन करत जायचंय. 260 आपल्या जाग्यावरती, 2 AM चा वर्ग आपल्या जाग्यावरती अधिक हा 2 गुणिले 81 किती 162. ओके, आता मला AM काढायचंय. 260 आपल्या जाग्यावर, 162 अधिक आहे, त्याला म्हणायचं भावा इकडे वजा 162 झालं बरोबर 2 AM चा वर्ग. याचा अर्थ 2 AM चा वर्ग बरोबर काय येईल, 260 मधून 162 गेले. समजा 260 मधून 160 गेलं असतं तर 100 आलं असतं, पण अजून 2 गेले म्हणजे 98 येईल. 2 AM चा वर्ग बरोबर 98. मग AM चा वर्ग किती आला 98 आपल्या जाग्यावरती. हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 2 झाले. मग AM चा वर्ग बरोबर 98 भागिले 2 म्हणजेच AM चा वर्ग बरोबर 98 भागिले 2 किती झाले 49. AM चा वर्ग 49, मग AM बरोबर किती, दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. AM च्या वर्गाचं वर्गमूळ AM आणि 49 चं वर्गमूळ आलं 7. तर अशा प्रकारे मध्यगा AM 7 आहे. आता सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर नसेल तर काय नका लिहू, नाही तर एकक लिहिलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येईल. मध्यगा जी आहे जर असेल तर अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा बघा, आणखी एक प्रश्न आपण घेतला असता परंतु आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबायचं. म्हणजे मध्यगेवर आधारित आपण आणि अपोलोनियसच्या गुणधर्मावर आधारित आपण आज प्रश्न बघितलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक नवीन संकल्पना जी आहे, म्हणजे इथं तुम्हाला नवीन संकल्पना जी आहे त्या नवीन संकल्पनेवरती आपण चर्चा करूयात. नवीन गुणधर्मावरती आणि त्या गुणधर्मावर आधारित प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात. आज आपण इथंच थांबू. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.